धंधाले, आप देख रहे हैं अपडेट अमल 9 न्यूज़। दोस्तों, हम आपके लिए लेकर आए हैं अभी की सबसे बड़ी खबर। जलगांव में दिन दहाड़े स्टेट बैंक ऑफ इंडिया, जी हाँ, एसबीआई में डकैती का मामला सामने आया है। चाकू की नोक पर दो लुटेरों ने लाखों की लूट एसबीआई कालिका माता ब्रांच में की है, जहां मैनेजर को बुरी तरह से चाकू से गोंद कर घायल किया। 3 जो अन्य कर्मचारी थे उनको बांध कर रखा और रोकड़ा के साथ जेवरात लूटने की भी खबर सामने आ रही है। जी हाँ, दिन दहाड़े जलगांव की एसबीआई ब्रांच में लुटेरों ने लूट की है, डकैती डाली है। अभी की सबसे बड़ी खबर सिर्फ अपडेट अमल 9 न्यूज़ पर। जलगांव में दिन दहाड़े बैंक को लूटा, एसबीआई को लूटा। जी हाँ, जलगांव में दिन दहाड़े एसबीआई में लूट। देखते हैं पूरी खबर विजुअल्स के साथ। अभी भी आपने अगर हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया है तो सब्सक्राइब ज़रूर कीजिए, साथ में बेल आइकन दबाना ना भूलें ताकि आपको रोज़ाना नए अपडेट आपके मोबाइल पर सबसे पहले मिल सके। जय हिंद, जय भारत। घटना घडली आहे नेमकं काय? आज सकाळी 9:30 ते 10च्या दरम्यान एसबीआई बँकेच्या कालिका माता मंदिर ब्रांचच्या शाखेमध्ये 2 हेल्मेट घातलेलं सस्पेक्ट्स येऊन जे ब्रांच मॅनेजर जे आहेत त्यांना चाकूने वार केलेला आहे आणि बँकच्या लॉकरला जे कॅश होतं ते लुटलेलं आहे आणि जे इतर जे 3 कर्मचारी होतं त्यांना बांधून ठेवलेलं होतं आणि त्यांच्या जे ब्रांच मॅनेजर जे आहेत ते इंजर्ड आहे। बाकी जे काही केलेलं आहे वगैरे ते सर्व आता तपास चालू आहे। बाकी इतर विशेष पथक कामात लावलेले आहे। टेक्निकल आणि ह्युमन निसार आमच्या डिटेक्शनची टीम्स कामात लावलेल्या आहेत। लवकरात लवकर ते उघडू येईल। सर, किती रोकड आणि गोल्ड गेलेलं आहे? आता ते क्लॅरिटी नाही आहे। मॅनेजर आता जरा उपचार चालू आहे त्यांच्या आणि ते आणि इतर रिजनल मॅनेजरच्या रिजनल ऑफिसच्या लोक आल्यानंतर त्यांचे जेवढं होतं त्याबद्दल ते डिटेल्स घेतील। किती दरोडेखोर वगैरे असते? सध्या प्रिलिमिनरी इन्क्वायरीमध्ये 2 लोक होतो, हेल्मेट घातलेलं होतं, तशाच माहिती आहे। त्यावर आमचे तपास चालू आहे। सर, अशी माहिती आहे की गाडी पण नेली, मॅनेजरची मोबाईल पण नेलेला आहे बरंचसं। बरोबर। आणि सीसीटीव्हीचा फुटेज पण लांबवला। ते DVR काढून घेतलेल्या अशा यांच्या इन्फॉर्मेशन आहे। आमच्या परिसराचा शोध चालू आहे। सर, नेमकं इंजुअर कोणी झालंय काय? नाव काय? सांगितलं ना, मॅनेजर इंजर्ड आहे म्हणून। प्लीज